बारामतीत खासदार सुनेत्रा पवार आणि ऋतुजा पवार यांनी कृषी प्रदर्शनाची पाहणी केली। बारामतीत कृषी प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस। पाहणीच्या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख राजेंद्र पवार देखील उपस्थित होते। वर्ध्यात जिल्हास्तरीय कृषी पशुसंवर्धन आणि मिनी सरस वर्धिनी महोत्सवात बक्षीस वितरण। प्रदर्शनाची पालकमंत्री पंकज भोयर आणि मान्यवरांकडून पाहणी। विजेत्या पशुधनांना बक्षिसांचं वितरण। ई पीक पाहणी करताना त्रुटी असल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील 50,000 शेतकरी बोनसपासून वंचित। सरकारनं धान उत्पादक शेतकऱ्यांना मागच्या वर्षी प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस देत हेक्टरीपर्यंत 2 हेक्टरपर्यंत जाहीर केला होता। नाशिकमध्ये अतिवृष्टीचा द्राक्ष उत्पादनावरती परिणाम। द्राक्षापासून बनणारी वाईन महागण्याची शक्यता। 6 महिने सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे द्राक्ष उत्पादनात 60 ते 65% घट। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या दरात मोठी घसरण। गट्टू हळदीच्या दरामध्ये प्रति क्विंटल 1,000 रुपयांची घट। हळद बाजारात येण्यापूर्वी दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। शहाद्याच्या वडाळीमध्ये माथेफिरूकडनं पपई बागेचं नुकसान। अज्ञात माथेफिरूंनी 40 ते 50 झाडांच्या फळदाण कापून फेकल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान। माथेफिरूचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावमधील तापमानात मोठी घट। गहू, कांदा आणि हरभरा पिकांसाठी पोषक वातावरण, मात्र तापमान 8 अंशांवरती गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत। जळगावच्या भुसावळमध्ये पपई पिकावरती अनेक रोगांचा प्रादुर्भाव। शेतकरी वर्ग चिंतेत। कृषी विभागाकडे उपाययोजना करण्याची मागणी। कोकणातील विविध भागातून पुण्यातील बाजारात हापूस आंबा दाखल व्हायला सुरुवात। सध्या हापूस आंब्याच्या पेटीला 15,000चा दर। फेब्रुवारीच्या 15 ते 20 तारखेदरम्यान हापूसचा हंगाम सुरू होण्याचा अंदाज। वर्ध्यात ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करणार। पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडून जागा उपलब्ध करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। धुळे जिल्ह्यातील वातावरण बदलामुळे रबी हंगामातील हरभरा आणि मका पिकं धोक्यात। पिकांवरती रोगराई पसरल्यामुळे शेतकरी चिंतेत। हरभऱ्यावरती घाटे अळी आणि मक्यावरती लष्करी अळीचा प्रादुर्भाव। भुसावळमधील हातनूर धरणाचं पाणी अखेर वरणगाव परिसरात सोडलं। अनेक दिवसांपासून ग्रामस्थांकडून पाणी सोडण्याची मागणी करण्यात येत होती। शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा। परळी शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा करा, अन्यथा नगरपालिकेवरती हंडा मोर्चा काढण्याचा नागरिकांना इशारा। परळी तालुक्यातील नागापूर धरणामध्ये 75 ते 80% पाणीसाठा शिल्लक। मदत। सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीतील बांदा जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे प्रमोद कामत बिनविरोध। अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांची माघार। ठाकरेंच्या शिवसेनेकडून बांद्यामध्ये उमेदवार देण्यात आलेला नव्हता। सिंधुदुर्गाच्या नेरूर जिल्हा परिषदेत महायुती विरुद्ध गाव पॅनल लढत। भाजपचे बंडखोर रुपेश पावसकर अपक्ष निवडणूक लढवणार। सिंधुदुर्गात महायुतीत बंडखोरी। सलग सुट्ट्यांमुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती वाहनांच्या रांगा। बोरघाटात वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटरपर्यंत रांगा। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून प्रयत्न सुरू। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे सायन पनवेल हायवेवरती वाहनांच्या रांगा। पर्यटकांचा कोकण अलिबागकडे जाण्याचा ओघ वाढला। महामार्गावरती संथ गतीनं वाहतूक सुरू। जळगावच्या वाघोडमध्ये मुंजोबा महाराज यात्रोत्सवाला सुरुवात। 26 जानेवारीला मुख्य यात्रोत्सव। भाविकांची गर्दी उसळणार। कर्नाटकच्या हेदिगेरेमध्ये छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजेंच्या 362व्या पुण्यतिथी निमित्तानं कार्यक्रम। शहाजीराजे भोसले स्मारक विकास प्राधिकरण स्थापन करण्याची कर्नाटक सरकारकडे मागणी। नाशिकच्या सिन्नरमधील ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिरात सूर्य नमस्कारांचा जागर। विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। विद्यार्थ्यांनी सूर्य नमस्कार घालत आरोग्याचा संदेश दिला। श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या मुख्य विश्वस्तपदी भावार्थ रामचंद्र देखणे यांची निवड। संस्थानच्या विश्वस्तांच्या बैठकीत सर्वानुमते देखणे यांची मुख्य विश्वस्तपदी निवड। रत्नागिरीमध्ये अतिक्रमण विरोधात नगर परिषदेची धडक मोहीम। कोकण नगर, कीर्तीनगर, चर्मालय परिसरातील अनधिकृत बांधकामांवरती बुलडोझर। मिशन सुधार अभियानांतर्गत शिधापत्रिकांमधील मृत, दुबार आणि संशयास्पद लाभार्थ्यांना वगळण्यात येणार। नावं वगळण्याची जबाबदारी तहसीलदारांवरती असणार। हेल्मेट सक्तीनंतर नंदुरबार वाहतूक शाखेकडून वाहनधारकांवरती कडक कारवाई। हेल्मेट न घातलेल्या वाहन चालकांवरती दंडात्मक कारवाई। अपघातांचं प्रमाण कमी होण्यासाठी अभियान राबवल्याची माहिती। नंदुरबारमध्ये कालबाह्य वाहनांवरती जेसीबीच्या मदतीनं कारवाई। रस्ते सुरक्षेसाठी आरटीओची मोठी कारवाई। कालमर्यादा ओलांडलेल्या रिक्षा स्क्रॅपमध्ये।